नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोमेश्वरवाडी ब्लॉक क्रमांक 2मध्ये. कालच्या भागात आपण बघितलं सोमेश्वरवाडीतील पारंपरिक गावजीवन, त्यानंतर गावची पंचायत, झाडाखालची शाळा, पारंपरिक गावाकडचं लग्न आणि नांगरणीपासून ते पाकडणीपर्यंतचा शेतीचा प्रवास. आणि आजच्या भागात आपण अनुभवणार आहोत गावाकडचं शांत निवांत वातावरण, आठवडी बाजाराची रंगत आणि मराठी लोककलेचा खरा उत्सव म्हणजे तमाशा. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो बघा, ही आहे रोजगार हमी. अशा प्रकारे इथे दाखवलं जातं बघा. हे बघा, ते मस्तपैकी इथे काम करणारे वगैरे दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे पण काम चालू आहे. इकडे खेळतायत मुली. इकडे उकळ आहे ज्याच्यामध्ये काहीतरी कुटतायत. ते आमच्या घरी पण होतं असं सेम, फक्त ज्याने कुटतायत ना ते आमच्याकडे थोडंसं छोटं आहे गावाकडे, नाहीतर सेम आहे असंच उकळ आमच्या घरामध्ये. हे लाकूड तोडतायत बघा. त्याच्यानंतर इकडे म्हैस आहे, लमाण स्त्री. हे बघा इकडे लमाण स्त्रीचा पोशाख वगैरे बघा इथे दाखवलेला आहे. हे बघा इकडे म्हैस मस्त दाखवली, इकडे मेंढी आहे, इकडे पोतराज वगैरे मी तुम्हाला मगाशी दाखवलेला. लास्ट टाईम इकडून रस्ता होता, पण आता काहीतरी काम चालू आहे वाटतं म्हणून इथे भिंत उभी केलेली आहे. इकडे मस्त म्हशी आहेत, इकडे धुवणारा, म्हशी धुवणारा इकडे बघा दाखवलेला आहे. म्हशी धुताना एक मुलगा मशीनवरती बसून खेळतोय. आणि त्याच्यानंतर इकडे बघा लाकूड तोड्या. इकडे बघा, इकडे आहे लाकूड तोड्या दाखवलेला आहे. आणि ह्या घेऊन जात आहेत डोक्यावरती हे लाकडं वगैरे, एकदम मस्त असं दाखवलेलं आहे इकडे. आणि त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे गवत काढणं वगैरे चालू आहे याच्यामध्ये. हे बघा मस्तपैकी इकडे पाणी मारणारा दिसतं, तिकडे काम करणारे ते मग असे दाखवलेलं. झाडं वगैरे मस्त आहेत आणि असा सगळा एकदम शांत एरिया आहे मित्रांनो. तुम्ही इथं आल्यावरती एकदम मस्त एन्जॉय कराल, खात्री आहे. तर इथे बघा, इकडे शेळ्या मेंढ्या राखणारे माणसं आहेत. इकडे बघा शेळ्या मेंढ्या चरताना दाखवलेल्या आहेत इकडे. हे बघा मागे धनगराचा मुलगा आहे बघा, तिकडे मागे पिग्स आहेत. इकडे हे बघा असं आहे सगळं. पुढे पण आहेत, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा मित्रांनो, हे आहेत चिते जे दाखवलेले आहेत. आणि याच्यामध्ये पूर्ण वाघ, सिंह, चिते दाखवलेले आहेत इकडे. इकडे याच्यामध्ये बघा सिंह, वाघ याच्यामध्ये दाखवलेले आहेत इकडे. इकडे आहेत हिप्पोज आहेत इकडे. हे बघा मस्त आहे बघा. इकडे घर वगैरे आहे मस्त, एकदम शांत वातावरण आहे मित्रांनो. आता पुढे जाऊयात आपण. हो, इकडे बघा, इकडे आहे मगर. इकडे गेंडा दाखवलेला आहे, एक शिंगी गेंडा. आणि इकडे आहे, हे काय तिथे काय म्हणलीस? हे खवले मांजर म्हणतात त्याला. ओके, याला खवले मांजर म्हणतात म्हणे. हे बघा मंकी दाखवलाय, गोरीला दाखवलाय मस्त. इथे केळी खाताना मंकी दाखवलेला आहे. इकडे बघा गोरीला, भालू दाखवलाय बघा. लहान मुलगा त्याच्या पाठीवरती, म्हणजे त्याचा बेबी त्याच्या पाठीवरती बसलेलं दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आहेत हरिण आणि काळवीट मस्तपैकी इकडे दाखवलेले आहे. इकडे आणखीन एक मंकी दाखवलेला आहे बघा. हे बघा इकडे असं मस्त एकदम. हे बघा मस्त मंकी दाखवलेला आहे. आणि आता जाऊयात पुढे आपण, चला. तर मित्रांनो हे बघा, इकडे मस्त दाखवलेलं आहे गाव, बैलगाडी, गाय. बैलाच्या शिंगाला हे करताना बघा, नोक बनवताना. इकडे म्हशीच्या पण शिंगाला नोक बनवताना मस्तपैकी दाखवलेलं आहे. इकडे बघा मस्त, इकडे धार लावून देताना चाकू वगैरे जे काय असतं, चाकू, सुरी, कोयता वगैरे, त्याला धार लावून देताना इथे दाखवलेलं आहे. इकडे मस्त गाव दाखवलेलं आहे. इकडे बायका पाणी घेऊन जाताना, कपडे घेऊन जाताना. इकडे खेळ करणारे माणसं पण दाखवलेले आहेत. हे बघा, जे आपल्याला पुण्यामध्ये पण दिसतात बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर हे एकदम मस्त दाखवलेलं आहे पाटलांचा वाडा. नंतर इकडे बघा लहान मुलं खेळत आहेत, पाटलांचे झोका खेळत आहेत. इथे मस्त बसायला एक बाकडा आहे, इथे पण बसायला एक बाकडा आहे. इथे बघा त्यांचे कुत्रा आहे, पाटील बसलेत. इकडे एक माणूस आहे त्यांचं काम करणारा.
त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला दाखवतो बघा. इकडे बघा एक लहान बाळ खेळतंय मस्तपैकी टोपी घालून. कसलं भारी दिसते बघा. इकडे पूजा चालू आहे. मध्ये भाकरी चालू आहेत, ते मागे बघू शकता तुम्ही. मध्ये चालू आहेत भाकरी करायला. त्याच्यानंतर इथे एक लहान मुलाला टाकतायत त्या पाळण्यामध्ये. हे आहे झोपाळा. म्हणजे गावाकडे असे झोपाळे असतात. इकडे बघा जनावरं दाखवलेले आहेत तुम्हाला. हे बघा मस्तपैकी इकडे एक बैल बसलेला दाखवलेला आहे. इकडे मागे म्हैस आहे, गाय आहे. आणि एक मागे तुम्हाला दाखवतो आणखीन. हे बघा याच्या मागून तुम्हाला पलीकडे दिसत असेल एक माणूस त्यांना खायला टाकतोय. हे बघा इकडे मस्त बांधलेले आहेत. आणि हे सगळे मित्रांनो तुम्हाला रिअल वाटतंय. याची कलाकृती खूप खतरनाक बनवलेली आहे त्यांनी. हे बघा इकडे आहे गोठा. मस्त इकडे जनावरं वगैरे आहेत तुम्ही बघू शकता. इकडे गाई, विविध प्रकारच्या गायी आहेत. इकडे आहेत म्हशी. हे बघा गोठा वगैरे. मागे फोटो पण दाखवलेले आहेत रिअलमध्ये. पुढे पण तिकडे म्हशी आहेत मित्रांनो. हे बघा इकडे मस्तपैकी दाखवलेलं आहे. पुढं पण आहे ना भाई आणखीन. इकडे बघा एक माणूस शेण वगैरे काढत आहे. हे बघा इकडे दाखवले. हे बघा शेण वगैरे दाखवलेलं काढत आहेत. हे आहेत म्हशी. एकदम मस्त अशी कलाकृती बनवलेली आहे. तर जाऊयात आपण पुढे. चला. तर मित्रांनो हे बघा इथे माणूस आहे जो लाकडी वगैरे घेऊन जातोय. मागे आहे घोडा, लाकूड फाटा असं म्हणजे नाव दिलेलं आहे याला. आणि त्याच्यानंतर इकडून तुम्ही पुढे बघू शकता. इकडे घोंगडी बनवणाऱ्यांचं घर दाखवलेलं आहे. इथे प्रॉपर एक मुलगा खेळतोय, लहान खेळ खेळतोय. इकडे कुत्रा आहे. इकडे जात्यावरती त्या काकू काहीतरी दळतायत. मागे मस्त खेळणी लाकडी. हे बघा इकडे मस्त असं कारिगिरी केलेली आहे. इकडे आहे पिंजारी, म्हणजे जे गादी वगैरे शिवतात त्यांचं आहे बघा इकडे. हे बघा इकडे शेळी वगैरे दाखवलेलं आहे यांचं. इकडे पण तांबट दाखवलेलं आहे. हे बघा जे की तांब्याचे पितळाचे भांडे जे आहे ते हे करतात. घागरी वगैरे बनवतानाचं दाखवलेलं आहे. कोंबडा वगैरे एकदम रिअलिस्टिक वाटतं. इकडे आहे शेळी. हे दाखवलेलं आहे लोहाराचं घर, म्हणजे जे कोयता, कुऱ्हाड, खोरी जे बनवतात, फावडी वगैरे ते हेच बनवतात ते. इकडे बघा हे मस्तपैकी दाखवलेलं आहे. ते पण रिअलिस्टिक वाटतंय. इकडे आहे सुतार, जे की फळी वगैरे बनवतात, दरवाजे वगैरे बनवतात. इकडे दाखवलेलं आहे मस्तपैकी. चला आता जाऊयात पुढे आपण. इकडे बघा मित्रांनो हे आहे ओवाळणी करतायत. इकडे एक माणूस आहे. हां यस, बैलगाडी शर्यतीला जाणारा मर्द दाखवलेला आहे. इकडे मागे पण दाखवलेले आहे बैलगाडा शर्यतीचे पूर्ण चित्र दाखवलेले आहेत. मागे बघू शकता तुम्ही बैलगाडा शर्यत. याची पूर्ण अशी प्रॉपर ओवाळणी वगैरे केली जाते. इकडे बैल वगैरे घेऊन पुढे जात आहेत. हे इकडे पुढे. आता जाऊयात पुढे आपण. हे आहे. तर मित्रांनो इथे बघा इकडे नावी दाखवलेला आहे. दाढी कटिंग करणारा सलूनवाला. इथे आहे इस्त्रीवाला. बघा मस्तपैकी इथे इस्त्री करताना दाखवलेला आहे. एकदम रिअलिस्टिक वाटतं इथे. हे बघा इकडे धोबी आहे, जे की कपडे वगैरे वॉश करून ते पुढं जात आहेत. हे बघा डोक्यावरती आहे, गाढवाच्या पाठीवरती दिलेलं आहे. आणि हे मेंढी आहे. इकडे धोबीचं दाखवलेलं आहे. इकडे बघा इकडे दाखवलेलं आहे चांबार. त्याच्यानंतर इकडे दाखवलेलं आहे बुरुड. बुरुड म्हणजे जे आपले दुरडी वगैरे असते, आपण ज्याच्यामध्ये भाकरी चपात्या ठेवतो, ते विणणारे असतात हे. हे बघा इकडे मस्त. इकडे बघा इकडे पण मस्त तेच दाखवलेलं आहे बुरुडचं घर. इकडे आहे कुंभार, जे मडकी वगैरे घडवतात. इकडे बघा माती तोडवतानाचा एक दाखवलेला आहे. इकडे मडकी घडवतानाचा, आकार देतानाचा इकडे दाखवलेला आहे. आणि इकडे दाखवलेला आहे आठवडा बाजार. हा पूर्ण आठवडा बाजाराचं दृश्य आहे मित्रांनो. हे बघा इकडे आहे कोळीन, म्हणजे मासे वगैरे घेऊन बसलेल्या काकू आहे तिथे. हे बघा. तर मित्रांनो हे बघा इथे आहे दसरा. हनुमान, रावण, लक्ष्मण आणि राम इथे दाखवलेले आहेत. दसऱ्याची प्रतिकृती इथे दाखवलेली आहे. इकडे आहे कुस्ती प्रॉपर. बघा हे कुस्ती दाखवलेली आहे. इथे कुस्त्या चालू आहेत मस्तपैकी. हे बघा. आणि त्याच्यानंतर इकडे बघा 2 बोकडांची झुंज इथे दाखवलेली आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला.
हे बघा. त्याच्यानंतर हे दोघं सेल्फी घेत आहेत. हे बघा फोटो काढतायत इकडे. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे चालू आहे तमाशा. मस्तपैकी इकडे तमाशा चालू आहे. आणि हे बघा इकडे मस्त दाखवलेलं आहे. इकडे आहेत हे बघा खेळणी विकणारा माणूस इथे दाखवलेला आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर कानातला कानमळ काढणारा एक दाखवलेला आहे इथे. कान साफ करणारा हे आहे. धान्यवाले काका आहेत हे. धान्यवाले पण दाखवलेले आहेत तिथे. त्याच्यानंतर इकडे पुढे आहे कांदे बटाटे विकणारे काका. हे बघा कांदे बटाट्यांचं पण मस्त प्रतिकृती केलेली आहे इथे. त्याच्यानंतर आहे सिनेमावाला म्हणजे बायोस्कोप. हे बघा पहिला असं असायचं इथे सिनेमावाला. त्याच्यानंतर हे बघा इथे काहीतरी आहे केळी वगैरे इथं काहीतरी आहे मला माहीत नाही एवढं. त्याच्या मागे दाखवलेला आहे बघा तुम्हाला कलिंगडवाला. हे बघा कलिंगडवाला दाखवलेला आहे इथे. त्याच्यानंतर हे आहे भाजीपाला विकणारे भाजीवाले वगैरे इथे दाखवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे आहे चणे फुटाणे विकणारे, भुईमुंगाच्या शेंगा विकणारे पण इथे दाखवलेले आहेत मित्रांनो. इकडे भाजीपाला विकणारे वांगे, दोडका, भोपळा असं दाखवलेलं आहे. इकडे आहेत बूट विकणारं दाखवलं इकडं. इकडे कणीसवालं दाखवलेलं आहेत, भाजून देणारे कणीस भाजून देणारे. इकडे आहे पतंगवाला म्हणजे पतंग विकणारा बघा इथे दाखवलेला आहे. इथे आहे कपडेवाला साडीवाला आहे इथं साडी विकणारे. आणि इथे आहे गजरेवाले आहेत इथे बघा. इथे गजरा विकणारे आहेत इथे. हे सगळे घेत आहेत. आणि इकडे बघा हे आहे तमाशा चालू आहे इकडे. हे सगळे बायका बघतायत इकडे तमाशा वगैरे. तर मस्त आहे. आणखीन जाऊयात आपण पुढे आता चला. तर हे बघा मित्रांनो इकडे बैलाचे जे खालचे नखे असते त्याला काहीतरी असतं लोखंडाचं जे बसवतात ते बसवायला चालू आहे बघा. हे बघा इकडे काका टोपली घेऊन जात आहेत. इकडे आता काम चालू आहे कसलं तरी. त्याच्यानंतर हे आहे बैलांची झुंज चालू आहे इकडे. हे बघा इकडे चालू आहे बैलांची झुंज मस्तपैकी. आणि इकडे दाखवलेलं आहे विहीर दाखवली इकडे बघा जिकडे लोक पाणी वगैरे भरतायत. तर हे बघा अशा प्रकारे आहे हे. तर मित्रांनो माझ्या चॅनल जेवढं होईल तेवढं मी गाव दाखवलेलं आहे. आणि आपलं गाव फिरून झालेलं आहे. तब्बल 1 तास लागला आम्हाला गाव फिरण्यासाठी. पण मजा आली. मस्त आहे. एकदम रिअलिस्टिक वाटतं. एकदम खरं वाटतं इथे. बट तुम्ही हळूहळू जेव्हा बघाल इथे याल तुम्हाला गावची संस्कृती पूर्ण सगळी दिसते. तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि एकदम रिअलिस्टिक वाटतं इथे. जे पण कोरीव काम वगैरे केलेले कोरीव काम तर नाही आहे पण जे पण स्टॅच्यूज वगैरे बनवलेले आहेत ते एकदम रिअलिस्टिक वाटतात. याचा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ आहे आमच्या दुसऱ्या चॅनलवरती एरोलेन्स विस्टाजवरती. सगळ्यात पहिला व्हिडिओ जो आम्ही इथूनच चालू केला होता. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथे जाऊन पण व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच नवनवीन ठिकाणांसोबत नवनवीन गोष्टींसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.